स्पीकर सर, मिड डे मील जे आसा हो फ्लॅगशीप प्रोग्राम आसा आणि हो लॉन्च केल्लो गव्हर्मेंट ऑफ इंडियान अंडर पोषण आणि हो इंटरनॅशनल वुमेन्स डे 8 मार्च 2018 बेजिकली टू टार्गेट मालनरिश भुरगीं आणि हे आमच्या गोव्यान न्यूट्रिशन खंयचे दिवपाक जाय हाच्या खातीर एक कमिटी फॉर्म केली आणि न्यूट्रिशन कमिटीच्या अंडर जो डायरेक्टर आमचो एज्युकेशन आसलो तो चेअरमॅन आसलो, असिस्टंट डायरेक्टर आसलो, FDA ऑफिसर्स आसले, न्यूट्रिशनिस्ट आशिल्ले, हेड मास्टर्स आसले, सगळ्या स्टेक होल्डर आसले आणि ही पहिली मिटींग जी जाल्ली ती 30 मार्च 2022 जाल्ली आणि हातून 24 मेनू आयटम डिसायड जाल्ले. कन्सिक्वेंटली परत एकदा मिटींग जाली ही 12 मे 2022 जाली आणि हे 24 आयटमांतल्यान 14 आयटम केले. तिसरी मिटींग जाली ती 25 मे 2022 आणि हांच्यांनी हे कितें केलें की जे मेनू आमी दितलो तो सायक्लीक करपाचो म्हणजे मंथली आणि फायनल मिटींग जाली 31 मे 2022 तेन्ना कमिटीन कितें सांगलें की हो जो आमी मेनू दितलो तो विकली दितलो म्हणजे ह्या विकाक आसा तो फुडल्या विकाक ना आणि तो मेनू परत तिसऱ्या विकाक दितलो. तुमकां जाय जाल्यार ते मेनू कसो आसपाक जाय तो हे कमिटीन डिसायड केल्लो तो सांगता जस्ट फॉर एकाच विकाचो सांगता. सोमार दिसा बटाट्याची भाजी विथ दाल, मंगळार दिसा स्वीट हे मूग उसळ, बुधवार दिसा मिक्स व्हेजिटेबल इडली किंवा चना भाजी विथ पाव, ब्रेस्तार दिसा व्हेजिटेबल खुर्मा विथ चपाती आणि शुक्रार हरभऱ्याचो चाट आणि शेनवार दिसा लाडू आसपाक जाय. परत हो दुसऱ्या विकाक दुसरो आणि रिपिटेशन. आता स्पीकर सर म्हजो एकूच मुख्यमंत्र्याक प्रश्न आसा की हो मेनू जो तुम्ही फॉलो करतात तुमच्या मिड डे मिलाक काय ना आणि जर ना दुसरो खंयचो जर मेनू तुम्ही फॉलो करतात जाल्यार तो मेनू खंयच्यान डिसिजन म्हणजे कोणी डिसायड केलो? स्पीकर सर, डॉक्टर चंद्रकांत शेटये बाय प्रोफेशन डॉक्टर असल्या कारणान आमच्या भुरग्यांक नक्की कितें जाय त्या खातीर ते इन डिटेलान मेन्यून गेले. बरी गजाल आसा, खरोखरूच आसा. कारण पयले फावटी कोणी तरी आमदारान त्या भुरग्यांचो जो मिड डे मील दिता पळय न्ही ते भितर कितें कितें आसचें म्हणजे ही हॅज स्पेसिफाय ऑन दॅट मेनू. म्हणजे बाबा 6 दिसाचो मेनू सोमार ते शेनवार त्या मेनून म्हणजे डेली एकूच मेनू टायपचो दिलो जाल्यार कोण खावचे ना. ओके, त्या खातीर तो कितें कितें आसचो हेज्या इतके डिटेलान गेले आणि तेंच्यांनी डिटेलान सगळं सांगलां. हांव सांगना भितर फूड ग्रेन्स परत आसा तशें म्हणजे फूड ग्रेन्स कितें आसचे, पल्सीस कितें आसच्यो, व्हेजिटेबल कितें आसची, ऑयल कितली घालची आणि इन्क्लुडींग द सॉल्ट आनी हे कितले आसचे. आमचे एक्सपर्ट्स आसता पळय न्ही तांच्यांनी मेळून तुमकांय खबर आसा म्हणजे FDA एक्सपर्ट्स आसता, आमचे डायरेक्टर, परत पेरंट्स हाची जी कमिटी आसा तुमीच सांगलें की तेंच्यांनी मेळून ठरयलां. स्पीकर सर, आमी 100% डायरेक्टर ऑफ एड्युकेशनचे आमचे असिस्टंट डायरेक्टर हे ऑब्जर्व करतात. ताच्या खातीर आमचे कडेन 2 इन्स्पेक्टरूय आसात आणि आमचे कावन्सिलर्स बाकीची टिचर्स हेची कमिटी आसा टायम टू टायम हे पळोवपा खातीर आणि हो शेड्यूलूय आमी दिल्लो आसा. आमी तोच मेन्यू तुमी जो सांगता पळय 8 दिसांक वरायटी हे सगळ्या इस्कॉलान म्हणजे इन्क्लुडींग अवर गव्हर्मेंट एडेड सगळ्या गोंयभरच्या इस्कॉलान हो मेनू दिवचो आणि तोच मेनू आमी दिता. एक्चुअली जर कोणी चूक करता कोण जर दिना आसत जाल्यार तुमी म्हाका पळोवचें काय आमचें एक्चुअली जें आसा पळय न्हू हें खरें म्हणजे आमकां थंयसली PTA कमिटी आनी टिचर स्कुलाचे हेंच्यांनी तो मेनू जर दिना जाल्यार तेंच्यांनी आमकां कंप्लेन करपाची आसता आनी जर कंप्लेन केल्या उपरांत टायम टू टायम आमी त्या सेल्फ हेल्प ग्रुपांचे बंदय करता. म्हणजे 2-3 कारणां खातीर बाबा तुमी क्वॉलिटी दिना, तुमी क्वॉन्टिटी दिना, तुमची टेस्ट बरोबर ना, परत तेंच्या वचून आमी चॅक करप हे सगळें करता. बट एज फॉर एज आमच्या डिपार्टमेंटाच्या सोर्सिसा प्रमाणे 100% ते सांगता पळय न्ही तोच मेनू जो आहा पळय न्ही तो मेनू आमी मेंटेन करपा लायता. स्पीकर सर, मुख्यमंत्र्यान सांगलें जो न्यूट्रिशन कमिटीन मेनू दिला तो दिता म्हणून ॲक्च्युअल फॅक्टाक तो मेनू आमी दिना आणि एक एकूच आसा भितरलो पाव आमी काडला आणि आतां चपाती घालपाक लायल्या कारण तितून पाव बंद केला. फाटले फावटी पावाचेर डिस्कशन जाल्या उपरांत अदरवायज द मेनू इज सेम. पाव मदीं आमी बऱ्याच डिस्कशनाच्या उपरांत पाव काडून उडयला. स्पीकर सर, जो न्यूट्रिशन कमिटीन मेनू दिल्लो जो ह्या विकाक आसा तो दुसऱ्या विकाक ना, पहिल्या विकाचो तिसऱ्या विकाक. वेरेज एलेक्यून तुमीच आन्सर दिल्ले आसात, मिड डे मील मेनूक आन्सर दिल्ले आसात आणि ताचेर तुमी बरयल्यात तो हांव वाचता आणि हो एवरी वीक होच हे जाता. सो न्यूट्रिशन कमिटीचो खंयच जायना तो वाचता हांव. सोमार दिसा पोटॅटो भाजी विथ चपाती बार मिक्स व्हेजिटेबल इडली, मंगळार दिसा मूंग
भाजी विथ चपाती मिक्स व्हेजिटेबल पुलाव. बुधवार दिसा छोले चपाती बार मिक्स व्हेजिटेबल इडली. ब्रेस्तार दिसा पोटॅटो भाजी विथ चपाती बार मिक्स व्हेजिटेबल पुलाव. फ्रायडे वटाणा भाजी विथ चपाती बार मिक्स व्हेजिटेबल इडली. आणि शेनवार दिसा वेज कुर्मा विथ चपाती बार मिक्स व्हेजिटेबल पुलाव. कॅलरीज बी त्यांच्यानी दिला ते बरोबर दिला. कॅलरीज 450 कॅलरीज दिला. प्रोटीन 12 ग्राम्स दिला. आणि हो एवरी विकली हो रिपीट जाता. सो न्यूट्रिशन कमिटीचो जो आसा, जी कमिटीन 4 फावटी मिटींग घेतला तो फॉलो जायना. म्हजी एकच मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट आसा की हो जो मेनू तुम्ही हे करता, जो आता हो जो तुम्ही दितात त्यातून सदांच ही भाजी बी आसा, हो मेनू ह्याच्या बरोबर हे कोरिलेट जायना. सो तातूंत तुम्ही सर मातसो तुम्ही ह्या मेनून लक्ष घालपाचो सर. ओके स्पीकर सर, एक्चुली मेनू जो आहा पळय न्ही, ईच डे आमी तेंच्यांनी सांगल्या पळय न्हू, एक्चुली त्या मेन्यू आमच्या कमिटी आहा तेज्या प्रमाणेच आमी तांकां इन्स्ट्रक्शनूय दिला की तेज्या प्रमाणे दिवचो. व्हेरीज एखाद्या दुसऱ्या दिसा जाता एकदां म्हणजे स्कुलाची PTA आनी हेडमास्टर्स हे मेळोन तांकां एखाद्या वेळी चेंज कर, बाबा हे भुरगे आमच्या सारके खायना. म्हणजे पुलाव खावपाक गोंयचे भुरगे सहसा पळयनात. पुलाव स्पेशली ते पयलीं भाजी पाव खाताले, आतां ती चपाती पाव. म्हणजे तुवें जो छोले आनी चपाती म्हटला पळय न्हू, त्या ती छोले आनी चपाती त्या ती पुलाव दनपार म्हणजे 10:30-11 वरांचेर पुलाव खावपाक कोणूच पळयना. ते एकदां काही चेंजीस करतात म्हणजे हेडमास्टर, बट इन कन्सेंट वीथ द PTA. एकदां ते आमकां इन्फॉर्म करिना, बट ते आमचो जो इन्स्पेक्टर आसता किंवा जो सुपरवायझर आसता ताका इन्फॉर्म करता. बट तरी सुद्दां आमी न्यूट्रिशियस डायट दिवचो हो फॉलो करता. तुमची सजेशन्स जी आसा पळय ती हांव डिपार्टमेंटाक कळयता आनी तीच फॉलो आमी करपाक लायता. स्पीकर सर, म्हाजो दुसरो प्रश्न. हे मिड डे मील जे आसा न्ही, गोव्यान अरावंड 100 ते 105 आमची सेल्फ हेल्प ग्रुप आमचे प्रोवायड करतात. आणि ही सगळी सेल्फ हेल्प ग्रुपान आमचीच बायलां असतात, त्यामुळे तांकां थोडो धंदो मेळटा. तांचो म्हणजे तांचेर बरें जाता. आनी ही सेल्फ हेल्प ग्रुपान कितें करतात, ती बायलां ग्रुप करतात, दोग जाणां रोज काम करतात आनी करतात. आणि सरकारान तांकां एक फिक्स रेट दिला, ते पयशे दितात. सो तो म्हजो क्वेश्चन मागीर आसतलो. आतां हांव आयकलां अक्षय पात्रा फावंडेशन म्हणून हे येवपाचें आसा आनी हे येवन हे मिड डे मील चलोवपाचें आसा. सो म्हाका एकूच मुख्यमंत्र्या कडल्यान एश्युरन्स जाय की ही आमची जी बायलां हीच करतली की अक्षय पात्रा फावंडेशन करतली. आमची आतां बायलां पळय, हो जी आमची आतां प्रायम मिनिस्टर मोदीजीन ही 8 मार्चाक इंटरनॅशनल वुमॅन डे सुरू केल्ली. कदाचित त्याचे तकलेन ते आसतले भुरग्यांक माल नरीश हेल्पूय करपाचो आनी आमच्या बायलांक कितें तरी जॉबूय क्रिएट करपाचो. सो ते इंटेन्शन आसतलें. पूण जर अक्षय पात्रा सारकें जर एक व्हडलें ऑर्गनायझेशन येयत जाल्यार ही आमची सगळीं बायलां अनएम्प्लॉयड जाता आनी आमी सगळ्यांक आमी जॉब दिवंक शकना. आणि त्यांच्यानी बाबा इतकी वर्सां हे करतात. सो ताचेर तुमचें कितें आसा, अक्षय पात्रा फावंडेशनाचेर तुमचें कितें आसा सर? हे स्पीकर सर, तांच्यांनी जो प्रश्न विचारला की आत्ता असलेले वुमन सेल्फ हेल्प ग्रुप जे मिड डे मील सप्लाय करता ते सप्लाय करता त्यांच्या कोणाचेच मिड डे मील आमी बंद करचे ना. हांव परत एकदा सांगता, फक्त त्यांच्यानी क्वॉलिटी ही मेंटेन करपाक जाय आणि त्या पद्धतीची सर्विसीस त्यांच्यानी दिवपाक जाय. उरता उरलो प्रश्न अक्षय पात्राचो. अक्षय पात्रा ऑन बोर्ड आयला. अक्षय पात्राक जर आमी 9वी 10वी 11वी 12वी इन फ्युचर आमी सुरू करपाचें आसा. अजून आमी सुरू करूंक ना. त्या खातीर विदाउट डिस्टर्बींग एनी नंबर ऑफ द सेल्फ हेल्प ग्रुप उरलेल्यांक इन फ्युचर जर आमी सुरवात केले आसत जाल्यार अक्षय पात्रा कडेन आमी टायअप केला. ताज्या उपरांत इवन दो तांकां इन फ्युचर जर नवीन नंबर सुरू केले जाल्यार ते तांकां दितले. किंवा फाल्यां सकाळीं जर आमी म्हटलां की फूल टायम स्कूल केले, आमी लंच दिवपाचो जर प्रोविजन केलें जाल्यार तें आमी अक्षय पात्राक दिवपाक शकता. अजून आमी अक्षय पात्राक स्पेसिफिकली खंयचेच स्कूल दिवंक ना. तांच्या कडेन फक्त एग्रीमेंट सायन केल्या. अक्षय पात्रा हे 14 राज्यांनी अशा पद्धतीचे मिड डे मील हे ते दितात. तांच्या कडेन डेली टेस्टिंग म्हणजे जितके एट अ टायम एकी कडेन जाता तेजे डेली फूड टेस्टिंग जाता. फूड लॅबान वचून ते क्वॉलिटी मेंटेन करता आणि त्याच पद्धतीचे न्यूट्रिशियस व्हॅल्यू त्या मिड डे मिलात आसचे हे अक्षय पात्रा डे टू डे बेसिसाचेर घेता. आणि ते हो बिझनस म्हणून करिना. जर ते भुरग्यांक बरें न्यूट्रिशियस फूड मेळचें म्हणून आनीक CSR वेगवेगळ्या देशभरांतल्यान ते घेता आनी हातूंतल्यान घालता. तितक्याच पयशांनी ते एक्ट जायना जाल्यार तितून आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात घेता. ताज्या खातीरच तांच्या कडेन बाकीच्यो इतर राज्यांनी जे एग्रीमेंट सायन केला त्या बेसिसाचेर केल्या. बट हांव परत एकदा रिपीट करता,
एक्झिस्टींग जे सेल्फ हेल्प ग्रुप आसा हांचे केन्ना केन्ना टेम्पररी बंद जाता, परत सुरू जाता, तांचेर इल्ली कंप्लेन हाज्या रिलेटेड, बट बाकीचे आमकां खंयचेच बंद करपाचें ना. स्पीकर सर, थँक्यू. मुख्यमंत्र्याचे एकूच आसा म्हजो, सेकंड जालो, तिसरो लास्ट. हय, की थँक्यू. जे सेल्फ हेल्प ग्रुपांक तुमी आसात तांकांच कंटिन्यू करतलात. ओके. तिसरो म्हजो एक जो प्रश्न आसा की तुमी जी टेस्ट चेक करपा जाय. खुबश्या भुरग्यांक कितें आसा, आमी जरी मिड डे मील दिता जाल्यार हांव खुबश्या शाळेंनी गेला, एका मेजर शाळेन गेला, म्हाका नांव सांगपाक नाका, आनी त्या शाळेन अरावंड 800 भुरगीं आसात, 840 भुरगीं आसात. भितरतली 50% भुरगीं ते मिड डे मील खायनातच ना, आनी अरावंड 150 रिस्पॉन्ड करूं ना. आनी तुमी सोशल ऑडिट केल्यात, आनी त्या सोशल ऑडिटान कितें सांगलात तुमी 20 स्कुलांत ना हांव सर येता सर येता हांव 20 स्कुलांचो तुमी सर्वे केल्यात, आनी तुमी सर्वे करतना कदाचित कितें आसतात भुरग्यांक बी विचारतात. सो म्हजें इतलेंच म्हणणें आसा, तुमी सगळ्या स्कुलांचे हें करपाचो न्हू, म्हणजे 20 स्कुलांचो न्हू, सगळ्या स्कुलांचो सर्वे करा आनी फॅक्च्युअल सर्वे करा. आनी ही भुरगीं आसतात 5वे ते 8वे पर्यंत किंवा ल्हान, ती तुमकां सांगची ना जेवण आवडटा काय ना ते, ती आपल्या पेरंट्सांक सांगतली. सो पेरंटा कडल्यान तुमी असेसमेंट घेयात आनी मागीरच तुमी डिसायड करात. कारण पळय आमचे गोल आमचो कितें आसा, मालनरिश भुरग्यांक हेल्प करपाचो, तांच्यांनी खावपाचें सगळें बरोबर आसा. पूण जर ती भुरगीं खायना जाल्यार कित्याक खायनात हें कारणय फायंड आउट करपाचें आमचेंच काम आसा. सो ताच्या खातीर तुमी कितें केलां, सगळ्या स्कुलांचो फॅक्च्युअल तुमी सर्वे करतल्यात विथ इन्क्लुडींग पेरंट्स, काय तुमी फक्त ते सोशल ऑडिट केला त्याचेरच तुमी वयतले. सोशल ऑडिटान व्हडलेशें कांयच ना. सोशल ऑडिटान नॉर्थ गोवाक तांच्यांनी सजेस्ट केला की आपणाक रेट वाडयात, आमचे तेंचो जो पेमेंट आसा सेल्फ हेल्प ग्रुपांचो तो मातसो टायमार दियात, ही सजेशन्स केल्ली आसा. थोड्यांनी रिस्पॉन्डच करूं ना. ताचेर सांगात सर. स्पीकर सर, आमी PTA कमिटीचो फीडबॅक घेता, आमी टिचरांचो फीडबॅक घेता आनी तेज्या उपरांतूच आमी डिसायड करता. तांच्यांनी जो सांगलो पळय न्ही, सोशल ऑडिट तर आमी टायम टू टायम करता. ओके, आमी अकॉर्डिंग टू दॅट 20% ऑफ द सॅम्पल जे आसता पळय न्ही, हे सॅम्पल व्हरूनूय बी ते टेस्ट करता. बट तांच्यांनी म्हटलां पळय न्ही, हांव स्वता म्हणजे वर्सांतल्यान 1-2दा तरी डिफरंट स्कुलांत वता आनी टेस्ट करता. ओके, हांवेनूय एकदां भाजी बरी लागोंक ना पळय न्हू, तेन्ना ती भाजी बरी ना, तिका टेस्ट ना, म्हणजे भितर मिठूय सारकें ना आनी तिकूय सारकें ना, हें हांवें डायरेक्ट सांगलां. आतां त्या हांव तितून हें करिना, म्हणजे हांव सेफगार्ड करिना खंयच्याच सेल्फ हेल्प ग्रुपाक. जर सारकें ना जाल्यार तें सारकें ना, तेच्यांनी निदान टेस्टूय दिवचें, ती क्वॉलिटी आनी तांच्यांनी त्या पद्दतीचें हायजीन सुद्दां तें मेनटेन करचें. ते वाडपाक घालपाक सुद्दां थंय आमी एक जी वेगळी महिला थंय दवरल्या, तिका 1000 रुपया वेगळो पे करता. तेच्यांनी त्या प्लेटींनी घालून वेवस्थीत दिवचें आनी सगळें मेनटेन करचें. ते गरम आसचें, ती हाडटा ते कंटेनर्स बरे आसचे. आमकां चिंता चड भुरग्यांची आसा. हितून 2 प्रकार आसा. थोडीं भुरगीं जीं आहा पळय न्ही, थोडीं भुरगीं सिटी एरियेंत आसलेलीं भुरगीं हें मिड डे मील खावपाक पळयना. म्हाजें स्पश्ट म्हणणें आसा. तांकां तो टेस्ट आवडना, किंवा थोड्या जाणांक घरांतले वेगवेगळे बरे प्रॉडक्ट मेळ्ळ्या कारणान ते खायन दिसना आसतलें. बट ग्रामीण भागांतलीं भुरगीं ही शक्यतो 90% भुरगीं हें सगळें दिल्लो मिड डे मील पुसून खातात एकदम. जाका भूक लागता पळय न्ही तोच खातलो, जो भूक लागत ना, म्हणजे सकाळीं हेवी ब्रेकफास्ट केल्लो आहा, परत तेंचे टिफीन वेगळे आसता. ओके, हांवें एकट्याक विचारलें बी, म्हणजे हांव मुद्दामून हांव सांखळेंतल्या एका स्कुलांत गेल्लो, तो म्हणलो म्हाका आवडत ना तें, हांव केन्नाच खायना. आपूण घेयत ना म्हणलो, सरळ सांगलें तेणी. हांवें म्हणलें तूं दनपारचें कितें खाता? आपूण कांयच खायना, म्हणजे दनपार आपूण सकाळीं खावन येता म्हणलो, भरपूर डायरेक्ट दनपारां घरा वता. अशेंय भुरगे आहा. म्हणून सांगलें एप्रॉक्सिमेटली ऑन एन एवरेज इश्कॉलांनी 20% भुरगे हे खायना. हांव सांगता तुका 20% भुरगे खायना. डिफरंट रिजन आसतली, नॉट दॅट ओन्ली क्वॉलिटी, डिफरंट रिजन आसूं शकता.